नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांपासून। सगळेजण मिळून अन्नपूर्णा आणि कल्पनाला खाली आणतात। अर्जुन कल्पनाला जेवणाचा आग्रह करतो, परंतु कल्पना नकार देते, म्हणते माझी काहीही खाण्याची इच्छा नाहीये, माझ्या घशाला कोरड पडली आहे। यावर तन्वी पुढे होऊन कल्पनाला पाणी देते। तन्वी म्हणते मामी, तुला हे खायचं नसेल तर मी बाहेरून मागवू का? प्रतिमा म्हणते मी देखील वेगळं काहीतरी बनवू शकते, परंतु कल्पना याला देखील नकार देते। यावर अर्जुन म्हणतो मामा बराच वेळ झाला तू काहीही खाल्लं नाहीस। यावर तन्वी अर्जुनला म्हणते की अर्जुन, तू थोडा वेळ काहीही बोलू नकोस, तू बोलल्यामुळे मामीचा अजून मूड खराब होईल। प्रतिमा म्हणते तन्वी, हे आपण नंतर सुद्धा बोलू शकतो। त्यावर कल्पना म्हणते बोलू दे तिला, काय चुकीचं बोलते ती, आणि मी सुद्धा आजपासून कधीही कोणावर आंधळा विश्वास ठेवणार नाही, ज्याला जन्म दिलाय त्याच्यावर सुद्धा नाही। कल्पनाच हे बोललं ऐकून अर्जुन तिच्या पायापाशी बसतो आणि तिचा हात हातात घेऊन म्हणतो, मला माफ कर मम्मा, आय एम रिअली सॉरी। परंतु कल्पना झिडकारून आपला हात सोडवून घेते। अर्जुन म्हणतो मला माहिती आहे माझ्यामुळे तू खूप अपसेट झाली आहेस, परंतु एकदा माझ्याशी बोल, माझ्याकडे बघ तरी। परंतु कल्पना काहीच प्रतिसाद देत नाही। त्यामुळे चैतन्य अर्जुनला घेऊन रूममध्ये येतो। रूममध्ये आल्यावर अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य तुला माहीत आहे माझ्या आयुष्यात 3 स्त्रिया खूप महत्त्वाच्या आहेत, एक पूर्णा आजी, दुसरी मम्मा आणि तिसरी मिसेस सायली। त्यांच्याशिवाय मी काहीच नाही आणि आज त्या तिघीही माझ्यापासून दूर आहेत। चैतन्य म्हणतो, पूर्णा आजी आणि कल्पना मावशीला तू थोडासा वेळ दे, तुम्ही दोघांनी जे केले त्यामुळे त्यांना अर्थातच धक्का बसला आहे, त्यासाठी 2 पावले मागे जाऊन फक्त त्यांना थोडासा वेळ दे। अर्जुन म्हणतो तेच तर करतोय मी चैतन्य, नाहीतर तन्वी आता जे खाली बोलली ते मी ऐकून घेतलं नसतं। चैतन्य म्हणतो तिला इग्नोर कर, तिचा विषय बाजूला राहू दे, मला तर काळजी वाटते सायली वहिनीची, त्या तिथे काय करत असतील, मधू भाऊ सुद्धा भयंकर चिडले असतील। अर्जुन म्हणतो त्या तिथे एकट्या आहेत, त्यांचा विचारच माझ्या मनातून जात नाहीये, सगळं त्यांना सहन करावे लागत असेल। चैतन्य म्हणतो हो ना, मधू भाऊंच्या वागण्याची शिक्षा सुद्धा सायली वहिनीला मिळत असेल। अर्जुन, राग मानू नकोस, एक रॅन्डम थॉट आहे, जर मधू भाऊंनी सायली वहिनीचं दुसरे लग्न लावून दिलं तर? चैतन्याचे हे बोलणं ऐकून अर्जुन भयंकर चिडतो आणि म्हणतो, तू काय मूर्ख आहेस का? तुझे असले रॅन्डम थॉट तुझ्याकडेच ठेव, असं कधीच होणार नाही। आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही एकमेकांशीच लग्न केलेलं आहे, ते काही नाही। मी आत्ताच कुसुमताईकडे जातो आणि मिसेस सायलीला इथे परत या घरात घेऊन येतो। चैतन्य म्हणतो ठीक आहे जा, सायली वहिनीला इथे आण आणि घरच्यांना अजून दुखव, आणि सायली वहिनी इथे आली तर राहणार कुठे? अशा घरात की ज्या घरातली माणसे तिच्याकडे नीट बघत सुद्धा नाहीत। सगळ्यात आधी ना सायली वहिनीला तुझं प्रेम कळायला हवं आणि त्याचे उत्तर तुला मिळायला हवं, तरच पुढे काहीतरी करता येईल। एकदा जर तुला तुझं उत्तर मिळालं ना तर तुला सगळ्यांना छाती ठोकपणे सांगता येईल की सायली तुझी बायको आहे आणि तुमचं एकमेकांवर प्रेम आहे। चैतन्याचं हे बोलणं ऐकून अर्जुन म्हणतो, बरोबर बोललास तू, हाच खरा मार्ग आहे। मिसेस सायलीच्या मनात काय आहे ते मला कळायला पाहिजे। मी आत्ताच त्यांच्या घरी जातो, परंतु घरी नको, घरी नीट बोलता येणार नाही, मी त्यांना कुठेतरी बाहेर बोलावतो, मी त्यांना फोन करतो, असं म्हणून अर्जुन सायलीला फोन लावतो। इकडे फोन वाजल्यामुळे सायली धावत पळत येते आणि फोन उचलते। अर्जुनचा कॉल आलेला पाहून तिला भयंकर आनंद होतो, ती फोन उचलणारच असते, एवढ्यात मधू भाऊ येऊन फोन हिसकावून घेतात। सायलीला म्हणतात, अगदी धावत पळत फोन घ्यायला निघाली होतीस, त्या माणसाचा प्रत्येक कॉल उचलायचा असं कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं होतं का? आता जसं कॉन्ट्रॅक्ट विसरायचं तसं त्या माणसाला देखील विसरायचं। सायली, आता यापुढे तुझा अर्जुन सुभेदार सोबत कुठलाही संबंध राहणार नाही। सायली म्हणते, मधू भाऊ, मी त्यांची बायको आहे। मधू भाऊ म्हणतात होतीस, परंतु फक्त त्या कॉन्ट्रॅक्ट पुरती, आणि आजपासून तुझा हा फोन माझ्याकडेच राहील, म्हणजे मला कळेल की तू त्या माणसासोबत कॉन्टॅक्टमध्ये नाहीस। सायली विनवणी करते की मधू भाऊ मला फक्त एकदा त्यांच्याशी बोलू द्या, घरी काही झालं असेल तर, पूर्णा आजीला काही झालं असेल तर? मधू भाऊ म्हणतात, एकदा सांगितलेलं तुला कळत नाही का, आणि त्या माणसांबद्दल काही न कळलेलंच उत्तम आहे। तुझं लग्न जसं खोटं आहे ना तसं ती नाती सुद्धा खोटी आहेत। मधू भाऊ पुढे म्हणतात की सायली, मी तुला निक्षून सांगतोय,
जर तू त्या माणसाशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केलास तर तुला या मेलेल्या बापाचं तोंड पाहावं लागेल. मला वचन दे की तू यापुढे अर्जुनला भेटणार नाहीस, त्याच्यासमोर देखील जाणार नाहीस आणि चुकून जर तो माणूस तुझ्यासमोर आला तर तू त्याला एकही शब्द न बोलता पाठ फिरवून निघून जाशील. मधुभाऊंचं हे बोलणं ऐकून सायलीला प्रचंड धक्का बसतो. मधुभाऊंचं वचन घेण्यासाठी पुढे आलेला हात पाहून तिला काही सुचत नाही. सायली प्रचंड गोंधळून जाते. हे सगळं पाहून कुसुम म्हणते की मधुभाऊ, एवढ्या टोकाचा निर्णय घ्यायची गरज नाही. संपर्क तोडायचे कशाला, यांचं लग्न झालेलं आहे. परंतु कुसुमचं बोलणं मध्येच तोडत मधुभाऊ म्हणतात ते खोटं लग्न झालेलं आहे आणि संसार देखील खोटा आहे. मग वचन देताना दातखिळ का बसते हिची, की माझं काही ऐकायचं नाही असं ठरवलं आहेस तू सायली? हे बघ, मी जे काही सांगतोय ते तुला पटत नसेल, परंतु आता ते तुला ऐकावंच लागेल. इकडे अर्जुन सायलीला परत फोन करायचा प्रयत्न करत असतो. मधुभाऊ फोन कट करून टाकतात आणि तिथून निघून जातात. इकडे सायली जोरजोरात रडायला लागते. कुसुम तिची समजूत काढत असते, परंतु सायली हमसून हमसून रडायला लागते. सायली कुसुमला म्हणते की सगळं संपलं कुसुमताई, असं म्हणून ती रडत खाली बसते आणि रडत म्हणते की आता मला यांना कधीच भेटता येणार नाही कुसुमताई, बघता सुद्धा येणार नाही. कुसुम म्हणते, अगं सायली, मधुभाऊ रागात होते म्हणून असं म्हणाले. थोडा वेळ जाऊ दे, त्यांचे मत देखील बदलेल, परंतु तू धीर सोडू नको. सायली म्हणते, कुसुमताई, मधुभाऊच बोलणं मला टाळता नाही येणार. मी मधुभाऊंना वचन नाही देऊ शकले, परंतु त्यांचं म्हणणं नाही मोडू शकत. सायली पुढे रडत म्हणते की मी यांच्याशिवाय कसं जगू, मला त्यांच्याशिवाय नाही जगता येणार. कुसुमताई सायलीला समजावून म्हणते की रडू नकोस, रडून रडून तुझा जीव अर्धा झालाय, यातून काहीतरी मार्ग निघेल, असं म्हणून दोघी एकमेकांच्या गळ्यात होऊन रडायला लागतात. इकडे अर्जुन विचार करत असतो की मिसेस सायली माझा फोन का घेत नाहीत. मला तर वाटलं त्यांना माझा फोन कॉल आलेला पाहून आनंद होईल, काही टेन्शन तर नसेल ना. चैतन्य म्हणतो, अरे ते सगळेच काही कामात असतील, तू पॅनिक होऊ नकोस, मिस कॉल बघून त्या तुला परत कॉल करतील. अर्जुन म्हणतो, मी पुन्हा एकदा कॉल करतो, असं म्हणून तो कॉल करतो, परंतु सायलीचा फोन स्विच ऑफ सांगतो. ते बघून अर्जुन म्हणतो, एवढ्यात तर फोन लागत होता, अचानक स्विच ऑफ कसा काय झाला. बॅटरी उतरली असेल किंवा मधुभाऊ समोर असतील, त्यामुळे त्यांनी फोन स्विच ऑफ केला असेल. त्यावर चैतन्य म्हणतो, मग तुमचं बोलणं कसं होणार. अर्जुन उत्तरतो, होईल, आमचं बोलणं नक्कीच होईल, माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. चैतन्य म्हणतो, ते सगळं ठीक आहे, परंतु तुला तुझ्या फॅमिलीला देखील दुखावून चालणार नाही आणि मधुभाऊंना सुद्धा दुखावून चालणार नाही. अर्जुन म्हणतो, आम्ही दोघे कसे एकत्र येऊ माहीत नाही, परंतु आम्ही दोघे एकत्र नक्की येणार. आमचं प्रेम खरं आहे आणि आमचं लग्न सुद्धा खरं आहे. फक्त मला एकदा कळलं पाहिजे की मिसेस सांगलीच्या मनात सुद्धा माझ्या इतकंच प्रेम आहे. मग बघ हा अर्जुन सुभेदार आपल्या प्रेमासाठी काय काय करतो ते. इकडे दुसऱ्या दिवशी सगळे सुभेदार कुटुंब आपल्या कामात असतात. विमल तिथून जात असते आणि ती कल्पनाला म्हणते, मी अर्जुन आणि सायलीचे कपडे त्यांच्या रूम मध्ये ठेवून येते. कल्पना म्हणते, थांब, त्या मुलीचे कपडे इथेच ठेव, फक्त अर्जुनचे कपडे खोलीत नेऊन ठेव, कारण ती खोली फक्त अर्जुनची आहे, तिथे दुसऱ्या कोणासाठीही जागा नाही, ते कपडे इथेच ठेव. इतक्यात अस्मिता म्हणते की कपाटच्या कपाटं तर भरलेली आहेत अर्जुनच्या नसलेल्या वस्तूंनी. अस्मिताच्या बोलण्याने कल्पनाला राग येतो. ती रागाने अर्जुनाच्या खोलीत जाते. सायलीचे सगळे कपडे दागिने गोळा करून एका बॅगमध्ये भरते आणि रागाने ती बॅग घेऊन खाली येते. खाली अर्जुन आणि चैतन्य दोघेही असतात. कल्पना विमलला सायलीचे कपडे त्या बॅगमध्ये भरायला सांगते. विमल गुपचूप सांगितल्याप्रमाणे करते. विमल जेव्हा कपडे ठेवायला लागते तेव्हा अर्जुनला कळतं की ते सायलीचे कपडे आहेत. नंतर कल्पना चैतन्यला म्हणते की चैतन्य, ही बॅग घे आणि त्या मुलीच्या तोंडावर फेकून ये, मला या घरात तिची एकही वस्तू नकोय. चल. काळजीने त्या बॅगकडे पाहत असतो आणि या भागाचा इथेच शेवट होतो. येणाऱ्या भागामध्ये काय ट्विस्ट येणार आहे हे बघूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार होणार आहे. अर्जुन आणि सायलीचं सत्य समोर आल्यामुळे सुभेदार त्यांना काय शिक्षा देतात ते पाहूया. आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. ती रडत रडत सगळ्यांकडे जाऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते. ती रविराज समोर येते. रविराज म्हणतो, माझ्याशी अजिबात बोलायचं नाही, मी तुझा काका वगैरे काहीही लागत नाही.
आतापर्यंत मी माझ्या मुलीला चुकीचं समजत आलो, पण ती तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य समोर आणायला धडपडत होती. मी अडवत होतो तिला. तुमच्या दोघांच्या आसपासही भटकायचं नाही असं मी तिला बजावून सांगितलं होतं, पण तिनेच तुम्हाला नीट ओळखलं होतं. त्यावर तन्वी म्हणते, बाबा जाऊ द्या, तसंही खोट्याचं आयुष्य खूप कमी असतं. आज ना उद्या सायली आणि अर्जुनचा हा फ्रॉड तुमच्यासमोर आलाच असता. अस्मिता मध्येच म्हणते, मला तर वाटतं अर्जुनला हे कॉन्ट्रॅक्ट करायला सायलीनेच भाग पाडलं असणारे, नाही तर याच्या मनात असलं काही येणारच नाही. अस्मिता सायलीकडे येते आणि म्हणते, बघत काय उभी राहिलीस, कळत नाही तुला, चल निघ इथून, असं म्हणून ती सायलीला ढकलून खाली पाडते. अर्जुन तिला सावरतो आणि तिला म्हणतो, मिसेस सायली तुम्ही ठीक आहात ना. नंतर तन्वी मध्येच अर्जुन समोर येते आणि म्हणते, अर्जुन तू का वागलास असं, मामा मामींचा चेहरा बघ, त्यांना किती त्रास होतोय. अरे तन्वी पूर्ण आजीकडे येते आणि अर्जुनला म्हणते, पूर्ण आजीकडे एकदा बघ, बघ तिला किती त्रास झाला आहे. पूर्ण आजी, तुला आता तरी कळालं ना, मी वाईट वागत नव्हते, मी अर्जुनवर मनापासून प्रेम केलं, पण त्याला ते कळालं नाही. रविराज म्हणतो, याला काय कळणार आहे खऱ्या प्रेमाचा अर्थ. प्रतिमा 20 वर्ष नव्हती तेव्हा मी जे केलं ते खरं प्रेम. माझी मुलगी तुझ्यासाठी जीव द्यायला निघाली होती, ते खरं प्रेम. तुझ्या आई वडिलांनी 30 वर्षा जे केलं ते खरं प्रेम. तू तर खऱ्या प्रेमाचा खेळखंडोबा करून ठेवला आहेस. यात माझ्या मुलीची मात्र फरफट झाली, यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही अर्जुन. तन्वी उभा राहून सायलीला म्हणते, सायली तू फक्त स्वतःचा विचार करतेस, हे मला आधीपासून माहीत होतं. ज्या क्षणी तू अर्जुनला आपल्या जाळ्यात ओढलंस ना, त्याच वेळी मला माहीत होतं की या प्रकरणात संपूर्ण सुभेदार कुटुंब होरपळले जाणार आहे. पुढे तन्वी सायली समोर हात जोडून म्हणते, सायली मी तुझ्या समोर हात जोडते, तू जिथे कुठे जाशील ना तिथे सुखात राहा. कल्पना म्हणते, जे झालं आहे ते आता बदलता येणार नाही, पण आता पुढे काय. 1.5 वर्षाच्या खोट्या संसारानंतर सायली आता मधुभाऊकडे जाईल, पण कोण म्हणून जाईल. कुमारिका, घटस्फोटिता, नवऱ्याने टाकलेली बायको की नवऱ्याला सोडून आलेली बायको. कल्पनाचे हे शब्द ऐकून मधुभाऊंना खूप वाईट वाटतं. त्यांना काही समजत नाही आणि ते मटकन खाली बसतात. सायली, कुसुम, अर्जुन त्यांना सावरतात. सायली पटकन त्याच्यासाठी पाणी घेऊन येते. अश्विन देखील त्यांना पाहतो. सायली पाण्याचा ग्लास त्यांच्या समोर धरते, परंतु मधुभाऊ तोंड फिरवतात. सायली म्हणते, तुम्ही आता माझ्या हातून पाणी सुद्धा पिणार नाही का मधुभाऊ. मधुभाऊ, मी जे केलं ते तुम्ही जेलमधून लवकर सुटून यावं म्हणून केलं. मधुभाऊ उठून उभे राहतात आणि म्हणतात, म्हणजे माझ्यासाठी. तू तुझ्या पापाच्या वाट्यात मला वाटेकरी करून घेतलं. माझ्या सुटकेसाठी तू या थराला जाणार, हे जर मला कळालं असतं तर मी जेलमध्ये राहूनच मरण पसंत केलं असतं. माझ्यामुळे या भल्या माणसांचं वाटोळं झालं. वापरा ते भावनेने मी कसा जगू, सांग ना मला सायली. असं बोलून मधुभाऊ रडायला लागतात. रडत रडते पूर्णाई समोर येतात आणि म्हणतात, अन्नपूर्णा मॅडम, जर माझ्यासाठी सायलीने हे सर्व केलं असेल तर एक बाप म्हणून मी हरलो आहे. मी माझ्या मुलीवर संस्कार करायला खूप कमी पडलोय, असं म्हणून मधुभाऊ स्वतःच्याच गालात मारून घेतात. मधुभाऊ अर्जुनला म्हणतात, साहेब तुम्ही मला या केसमधून सोडवलं, तुमचे खूप खूप आभार आहेत. मला सोडवण्यासाठी ही एवढी मोठी किंमत मला चुकवावी लागत असेल हे माहीत असतं ना, तर मी तुरुंगातच विष खाल्लं असतं. पुढे ते म्हणतात, तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे अन्नपूर्णा मॅडम. आज खरंच सायलीला माझी मुलगी म्हणताना मला लाज वाटत आहे. तिच्या या अपराधासाठी मी तुमची माफी मागतो, असं म्हणून ते अन्नपूर्णा आजीचे पाय धरतात. बाकीच्या सर्व कुटुंबाला हे पाहून खूप वाईट वाटतं. मधुभाऊंवर अन्नपूर्णा आजीचे पाय धरण्याची वेळ आली हे पाहून सायलीला तर खूप वाईट वाटतं. इतक्यात तन्वी मधुभाऊ समोर येते आणि म्हणते, मधुभाऊ, सायली तुम्हाला विचारल्याशिवाय एकही गोष्ट करत नाही. मग या सर्व प्लॅनमध्ये तुम्ही देखील सामील होतात का. यावर अर्जुन ओरडून म्हणतो, तन्वी, मधुभाऊंना काहीही बोलायचं नाही. त्यांना या कॉन्ट्रॅक्टबद्दल काहीही माहिती नव्हतं. त्याला असं तन्वीवर ओरडताना पाहून रविराज म्हणतो, अर्जुन, माझ्या मुलीच्या विरोधात मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. मधुभाऊ पुढे म्हणतात, आज तुला सगळ्यांचे पाय धरल्याशिवाय माझं प्रायश्चित्त होणार नाही. असं म्हणून ते प्रतापकडे येतात आणि त्यांचे पाय धरून म्हणतात, प्रतापराव, मोठ्या मनाने मला माफ करा. सायली आणि अर्जुनला हे बघवत नाही. मधुभाऊ कल्पनाच्या पुढे जाऊन त्यांचे देखील पाय धरतात आणि म्हणतात, कल्पना मॅडम, तुम्ही देखील मला माफ करा.
असं म्हणून रडू लागतात. कुसुमला हे पाहवत नाही आणि ती मधू भाऊंना उठवते आणि म्हणते, मधू भाऊ, हे तुम्ही काय करत आहात? इकडे या, शांत व्हा बरं. हे बघा, या सगळ्यात तुमचा काहीही दोष नव्हता. मधू भाऊ म्हणतात, काय चूक झाली माझी कुसुम? सांग ना. माझ्या समोर फक्त एकच ध्येय होतं की माझ्या लेकरांवर चांगले संस्कार व्हावेत. पण सायलीच्या बाबतीत माझी काय चूक झाली मला अजूनही कळत नाही. कुसुम म्हणते, नाही मधू भाऊ, चूक फक्त सायलीची नाहीये, चूक अर्जुनची सुद्धा आहे. मधू भाऊ रडत म्हणतात, चूक दोघांची आहे. पण यात सगळेच जण होरपळून निघाले आणि या भागाचा इथेच शेवट होतो. येणाऱ्या भागामध्ये काय ट्विस्ट येणार आहे हे बघूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.